पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला चिंतयामि आयोगपीठे पदे भीमरज्जां वरं पुण्डरीकाय दातु मुनिन्देहि समागत्य तिष्ठन्तमखण्डं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमं कपीथजम्बू फलसारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं ममिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवता गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो भगवती माता पार्वती तुझे स्वरूप लक्ष्मी सरस्वती दुमावती या कुंदेंदु तुषार धवला या शुभ्रवस्त्रावरता या वीरवरदंड मंडितकरा या श्रेष्ठ पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रवृत्ति विरदेव सदा वंदिता सरस्वती भगवती विशेष दात्यापा नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः नमः प्रकृति भुलायनेता देवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमो नमः। विठाल विठाल गोकुळीच्या सुकांत पारणा ही लेखा बाळकृष्णानंदाघरी आनंदल्या नरनारी पुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णानंदाघरी उत्तरद्वारामधून बाहेर पडायचं आपल्याला। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कालेच्या माध्यमात असणारा गोपाळपूर असणार भगवान परमात्म्याचं भगवान श्रीकृष्णाचं असणारं माहेरघर पंढरपूर निवासी आणि या पंढरपूर निवासी मध्ये गोपाळ काला आणि गोपाळ काल्याचं कीर्तन असणारं गोपाळ काल्याचं कीर्तन गोपाळपुरात 2025 असणारं या माध्यमातून असणारं आणि हे काल्याचं कीर्तन सेवेकरता भगवान तुकोबराचा अभंग सेवेकरता काल्याकरता निवडलेला अभंग आहे।
या ठिकाणी असणारा भगवान परमात्म्याचा असणार ठिकाण म्हणजे गोपाळपूर असणार या ठिकाणी प्रत्येक असणारे भगवान ज्ञानोबारा भगवान तुकोबारा आदी सर्व संत मंडळीने या ठिकाणी काला केलेला आहे केला या काला म्हणजे या गोपाळपुरामध्ये सर्व असणाऱ्या साधू संतांनी काला केलेला आहे म्हणून असणारा या ठिकाणी असणार आषाढी वारी आणि आषाढी वारी असणारी या आषाढी वारीचा असणारा पौर्णिमेचा असणारा काला प्रतिवर्षी दरवर्षी असणारी या ठिकाणी काला सर्व साधू संत करतात आणि या ठिकाणी असणारा संपूर्ण समुदाय असणारा सर्व या ठिकाणी सर्व संत मंडळी या ठिकाणी काल्या करता येऊन काला करून सर्व साधू संतांना अशा प्रकारचा काला देऊन अशा प्रकारचं आपण आपल्या असणारे प्रस्थान करतात म्हणून या ठिकाणी भगवान तुकोबारा ज्ञानोबारा या ठिकाणी काला करण्याचा योग प्राप्त झालेला आहे आपण संपूर्ण असणारे या भगवान परमात्मेनं ज्या ठिकाणी जन्म घातला ते गाव म्हणजे आमदारी असणारे परिसरातले असणारी सामगांती जरा सर्व असणारी या अंधारी गावातल्या सर्व गावांची परिसराची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे म्हणून या ठिकाणी असणारा औंढा तालुका अशा प्रकारचं हिंगोली जिल्ह्यातलं असणारं आपलं असणारं गाव रहिवासी म्हणून या ठिकाणी असणारे देवस्थान विठ्ठलमय देवस्थान अंधारी या ठिकाणचा असणारा काला भगवान म्हणून घेतला 10-5 मिनिटामध्ये आपल्याला काला पूर्ण करून अशा प्रकारचं या ठिकाणी काला करायचा आहे म्हणून अशा प्रकारचा सेवेला निवडलेला अभंग भगवान तुकोबाराचा आहे अशा प्रकारचं तुकोबाराने महाराज काला या ठिकाणी केलेला आहे म्हणून काल्याचं अभंग घेऊन अशा प्रकारचं सुरुवात केलेली आहे म्हणून या ठिकाणी सर्व असणारे आपण काल्याकरता परमात्म्याच्या या काला घेण्याकरता उपस्थित झालेला आहो अशा प्रकारचं पांडुरंग परमात्मा आपल्याला प्रसाद देतो पंढरीनाथ अशा प्रकारचा पांडुरंग परमात्मा सर्वांना काला अशा प्रकारचा या ठिकाणी देतो म्हणून सर्व या ठिकाणी काल्याकरता आपण आलेला आहो म्हणून तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे भगवान परमात्म्याचा अवतार अशा प्रकारचा भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे जसे चरित्र केले नारायणे प्रांगता रंगणे गोकुळामध्ये परमात्मा अशा प्रकारचा आणि परमात्मा भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आलेला आहे आणि गोकुळामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी परमात्मा अशा प्रकारचा रांगतरंगी सोळी तलोनी अशा प्रकारचा परमात्मा रांगू लागे अशा प्रकारचा परमात्मा रांगू लागला आणि गोकुळामध्ये मोठा होऊ लागला म्हणून गोकुळातला असणारा गोकुळाचं वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे परमात्मा रांगू लागला गोकुळामध्ये फिरू लागला अशा प्रकारचं रांगत असताना परमात्मा त्या ठिकाणी गवळणी यायच्या आणि म्हणायच्या देवा अशा प्रकारचा मग देवाला परमात्म्याला त्या गवळणी घरोघरी घेऊन जायच्या त्याच्यात असणारी मुख्य राधा असणारी महाराज ती असणारी परमात्म्याला घराकडे घेऊन जायची अशा प्रकारचा मग परमात्मा खोड्या करू लागला आणि सांगू लागला त्याच्यात असणारी राधा महाराज मुख्य असणारी राधा म्हणजे भक्ती अशा प्रकारची असणारी आणि परमात्मा जेव्हा गोकुळामध्ये आल्यानंतर सर्वांना एवढा आनंद झाला की त्या आनंदाचं वर्णन तुकोबाराने केलं गोकुळीच्या अंतपारणा भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये आल्याबरोबर त्याला बरोबर राहिलेला नाही म्हणून त्या म्हणून तुकोबाराने वर्णन केले गोकुळीच्या सुखा अंतपारण ही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आणि देव कुठं मग भगवान परमात्मा आता नंदाच्या घरी आल्यानंतर एवढा आनंद बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर आणि नारीला म्हणजे
पुरुष आणि स्त्रिया बाहेर सर्वांना काय झाला आनंद झाला कुठं गोकुळामध्ये का झाला परमात्मा देव येणं म्हणजे सुख येणं सुख परमात्मा आल्याबरोबर सर्वांना आनंद झाला अशा प्रकारचं देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव अशा प्रकारचा आल्याबरोबर सुख झालं आणि सुख झाल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला नरनारी आनंद झाला आणि गोकुळामध्ये काय केलं गुढ्या उभारल्या सगळ्यांना गुढ्या उभारल्यानंतर त्या ठिकाणी वर्णन केलं गुढ्या तोरणे परती कथा गाती गाणे कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी गुढ्या सगळ्यांनी उभारल्या गुढ्या अशा प्रकारच्या उभारल्या गोकुळामध्ये आणि सगळ्यांना आनंद झाला म्हणतात बाबा काय झालं गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे आता नुसत्या गुढ्या उभारल्या का नाही त्या ठिकाणी महाराज कथा गायन कारण देव घरी आल्यानंतर देवाचं चिंतन कथा गायली पाहिजे देवाचं भजन केलं पाहिजे अशा प्रकारचं देवाने त्या ठिकाणी गोकुळामध्ये सर्वांनी काय केलं कथा गायन केलेलं आहे किती आनंद झाला म्हणे म्हणतात एवढा आनंद झाला की आनंदाच्या घरामध्ये माझं मनासारखं तुका म्हणे गोविंद अशा प्रकारचे भजन करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंदिर महाराज आपल्या गवळणीचं मन हरिले माझे हरले चित्त भारवित विसरले अशा प्रकारचं त्या गवळणीचं चित्त परमात्म्यानं हरण केलेलं आहे म्हणून सगळ्या गवळणी काय झाल्या अशा प्रकारचं त्या परमात्म्याच्या भजनामध्ये त्या परमात्म्यानं त्या गवळणीचं चित्त हरून घेतलं महाराज आणि हरल्यानंतर साऱ्या गवळणी परमात्म्याच्या घराकडे मांडाच्या घराला जाऊ लागल्या अशा प्रकारचं मग पुढे घरानं वाढू लागले आणि वाढत असताना घरामध्ये मग कोणी अशा प्रकारचं अशा प्रकारचा देव त्यांच्यासोबत थोड्या काळानं सुरुवात केली आणि घोड्या करू लागला नरानंदाने हरियेले चित्त अशा प्रकारचा देव म्हणता गवळणीचं ते चित्त हरण करू लागला देवाने चोऱ्या केल्या म्हणजे कोणत्या केल्या चित्ताचं हरण केलं अशा प्रकारचं दही दूध लोणी परमात्म्यानं अशा प्रकारचं केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी जावं लागले नंदराणीला सांगू लागला अगं नंदराणी अगं तुझा कृष्ण असणारा आणि आम्हाला अशा प्रकारचा मिळतो अशा प्रकारचा पुऱ्या करतो आणि आमच्या घराचं दूध लोणी अशा प्रकारचा करून येतो अशा प्रकारचा सांगू लागल्या सांगू लागल्या अगं माने याने माझे घरीने नवनीत म्हणू लागल्या माझे याने खडलेले खोडी अशा प्रकारच्या अनेक गवळणी कारहाने सांगू लागल्या देवाला अशा मंदिराला सांगत असताना त्या ठिकाणी गाराने ऐकल्या सुंदराणीला आणि यशोदेला वाटू लागलं देवाला आता काय करावं बाबा एवढ्या खोऱ्या करतो पण एके दिवशी काय झालं म्हातारी गवळण आली आणि तिने सांगितलं देवा आता जर तू खोऱ्या केल्या तर काय माझ्या घरी म्हणजे ठीक आहे तिच्या घरी गेले आणि तिच्या घरी गेल्यानंतर देवाने काय केलं रात्रीच्या रात्री चोरी केली गवळ्याची गाठ मारली पळून आले सकाळी निघाले सांगितलं नंदाला हे काय म्हणी माझी आणि आता वयाका गाडीची वेणी माझी काट देऊनी पळून घेता तो हा
अशा प्रकारचं सांगितलं. तेव्हा असं की बाबा आता काय आता इथं राहण्यास योग्य नाही. जा म्हणले कुठं शाळा म्हणजे पाण्यात जाण्याचे महाराज. मग तू काय असणारे हे घेऊन जा म्हणले. काय घेऊन जायचं तुला? तू आता म्हणले गाई आणि गोपाळ तुझा हा मेळा वनामध्ये जा. मग देव परमात्मा गोपाळाला सांगितलं गोपाळ हो आता आपलं इथं नाही म्हणले चोरायचं काम. म्हणले चला आपण जाऊ आता रानामध्ये. मग म्हणून देव सकाळी उठले. सकाळी उठल्यानंतर हे नंदराणीनं काय केलं महाराज जाणार गोपाळ घेऊन जाणार म्हणून भाकरी बांधून गेलेली आहे. आणि देव निघाले गोधन हे गोधन अशा प्रकारचं भगवान परमात्मा आणि गाई घेऊन वनामध्ये गेलेला आहे. आणि मग गाई खाऊ लागला. चारत असताना त्या ठिकाणी मेंढ्या, वासऱ्या, सुदामा ते म्हणू लागले देवा आम्हाला हे काय आवडत नाही. म्हणजे कोणती गाव मनरूपी आपल्या अंतःकरणाने मन आहे ती गाय ऐकत नाही देवा तिला काय चांगले ठीक आहे. मग अशा प्रकारचं देवानं ती गाय सांभाळली. आणि म्हणून देव म्हणले आता तुम्ही काय केलं म्हणलं माझ्याकडे गाय राहा माझ्याकडे सोपून द्या. मग ती मनरूपी गाय असणारी देवाच्या सांभाळी केली. आणि देव म्हणले हमामा पोरा हमामा पोरा विठू दांडी लगोरिया अशा प्रकारचा परमात्मा विठू दांडी चंडू अशा प्रकारचा परमात्मा. आणि गोपाळासहित खेळू लागला महाराज. सगळ्या गोपाळासहित महाराज त्या कालामध्ये विठू होती दांडी होती चंडू होता फळी होती. अशा प्रकारचा खेळ परमात्मा खेळ खेळू लागला. आणि खेळ खेळणं महाराज परमात्मा खेळ अशा प्रकारचा किंवा म्हणले देवा आता बघायला खेळ म्हणले आता भुका लागल्या काय खेळावायचे पोटी भूक देव म्हणले खांदी द्वार काही खेळावायचे म्हणजे खांद्यावर बाहेर भूक लागली म्हणले पहिला आता जेवण करू काय करू म्हणले खेळ खेळू म्हणजे ठीक आहे म्हणले चला म्हणले आता आणा शिदोरी आणल्या महाराज. आता तुमच्या आमच्या शिदोऱ्या कशा होत्या देवाची शिदोरी म्हणजे शिदोरी शब्दाचा आहे शरीर शरीर महाराज. आता कुणाच्या सगळे गोपाळा गेली उठून गेल्यानंतर गोपाळ म्हणजे कोण संत महाराज. गोपाळ म्हणजे संत आहेत. संत सगळे बाजूला खाली की काय राहिलं काहीच राहिलं नाही. म्हणून गोपाळ बाजूला गेल्यानंतर देव म्हणले आता एकदाच राहिलो बरं आहे म्हणले गोपाळ आले आता आम्ही येतो तुमच्यासोबत. मग आमचा आहे तसा खातो का हो म्हणले राणा म्हणले. मग सगळ्याच्या चटणी भाकरी एकत्र केल्या देवाने सगळं एकत्र केलं महाराज एकत्र केलं. मग म्हणले काय करू म्हणले आता सगळ्याचा काला केला. सगळ्याचा काला त्या ठिकाणी केल्यानंतर आता हे काला पाहत असताना देव काला त्या ठिकाणी
स्वर्गातून देव पाहायला लागले. देव म्हणले देव काय करायले तर शंभरी पोरं म्हणले. आणि पहिला देव म्हणले काला त्या कालवा करायले तर काला सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आता शिदोरी म्हणजे भोंगडी, भोंगडी म्हणजे देह, या देहाचा प्रकार आहे. आणि तुमची आमची कशी आहे नाशिवंत देह आहे. देवाचं काय शरीर नाशिवंत आहे का? नाही. म्हणून अशा प्रकारची ती भोंगडी कानोबा तुझी भोंगडी रे आमासी का दिली वांगुली रे, अशा प्रकारचं ज्ञानोबाराने वर्णन केलेलं. म्हणून ती असणारी हे काला असणारा परमात्म्याने एकत्र केला. देव स्वर्गातून पाहू लागले. पण पाहू लागले देव म्हणजे अरे काय पाहता, चला म्हणजे मृत्यू लोकांमध्ये देव काला करायला येतो. मग सगळे देव आज ओ सामरावती काला पाहवया येती देव विसरती देव भाला फुला. देव आल्यानंतर म्हणजे आता काही नाही म्हणजे आपल्याला याच्यात जाता येत नाही म्हणजे मग आपण काय उभं पाळू. आता महाराज ते गोपाळ झाले आणि गोपाळ झाल्यानंतर म्हणजे आता पंक्ती धरा म्हणले. काय करा म्हणले? पंक्ती धरा. पंक्ती धराने आता देव बसल्यानंतर देवानं सांगितलं कपाळ म्हणजे कोणालाही द्यायचं नाही. ज्याच्या हातात पडलं त्यानं खायचं म्हणले. अजिबात हात सुद्धा द्यायचे नाही म्हणले. यमुनेमध्ये जाऊन हात द्यायचं नाही म्हणले. मग हातात दिल्यानंतर तुम्ही खायचं. बरोबर म्हणले. देवा ठीक आहे म्हणले. आता वाकड्या पेंद्या म्हणला. देवा काय झालं म्हणले? हात धुतो म्हणजे नाही ना अजिबात द्यायचं नाही म्हणले कुठं. मग अशा प्रकारचं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी देवानं सांगितलं. लाईन बसली. आता देव बसत होते. देव गोपाळाच्या रूपात होते. तिकून बसला की तिकून ब्रह्मदेव सगळे बसू लागले. ब्रह्मदेव बसला. गोपाळाचं रूप देवानं सांगितलं. त्याचा लाईन बसल्यानंतर देवानं काय केली? याला करा. येत असताना ते ब्रह्मदेव गोपाळाच्या रूपात असल्यामुळं बाजूला सरकले. नाही हे नाही म्हणले. देव म्हणले याला का देत नाही? नाही म्हणले याचा अधिकार नाही म्हणले. येतं तुम्हाला पाहिजेत का पुढं तुम्ही काय व्हारा म्हणजे संत व्हा. मग ज्ञानोबारा तुकोबारा हे सगळे काय झाले संत. ब्रह्मदेव म्हणजे सोपान का काय, मुक्ताबाई म्हणजे आदिमाया शक्ती आहे, ज्ञानोबारा म्हणजे महाविष्णू आणि सदाशिव म्हणजे भगवान शंकर, सोपान म्हणजे ब्रह्मदेव. अशा प्रकारचे ते देव संतांच्या रूपानं आले आणि त्यानं काय केला? काला करला येतो. म्हणून अशा प्रकारचा देवाने काला करायला सुरुवात केली आणि वाटू लागले आणि ते पाहू लागले. देव आज ओ सामरावती काला पाहावयावती देव विसरती देवाला अधिकार नाही. म्हणून गोपाळच व्हावं लागल, भक्तच व्हावं लागल आणि भक्त होऊन देवाचा काला आपल्याला घेता येईल. म्हणून त्या ठिकाणी देव अशा प्रकारचा काला आणि देव वाटू लागला. म्हणून काल्याचं या ठिकाणी सगळ्या आपा काल्याचा अभंग म्हणायचा. तत्पूर्वी एकदा काय करायचं? भजन करायचं. गोपाळ कुमार अशा प्रकारचं त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं त्या गोपाळाला काला वाटला. तेव्हापासून ती परंपरा सुरू झाली आणि ते संत असणारे ते सगळे गोपाळ असणारे या पंढरपुरात महाराज आणि संतांच्या रूपानं आले आणि संतांच्या रूपानं येऊन दरवर्षी या गोपाळपुरात ते काय करतात? काला करतात. आणि म्हणूनच ते काला करतात. म्हणून त्यांच्या रूपानं आपण तुम्ही आम्ही त्या भगवान परमात्म्याची सेवा त्यांचा काला आपल्याला ज्ञानोबारा तुकोबारा देतात. भगवान पांडुरंग परमात्मा देतात. म्हणून त्यांचा काला घेण्याकरता प्रतिवर्षी या पंढरपुरामध्ये या गोपाळपुरामध्ये येऊन आपल्याला काय करायचं आहे? काला घ्यायचा आहे. म्हणून आमदारी देवस्थान संस्थान असणारी विठ्ठल रुक्माईच्या वतीने असणारा हा काला या ठिकाणी आणि संपूर्ण तेथील असणारी परिसरातली मंडळ असणारी दामगाण टेंभुर्दरा पिंपळदरी असणारी सर्व आसपासची सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली सर्व भाविक भक्त मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. म्हणून ते काला घेण्याकरता 2025 वर्ष आणि या वर्षीचं असणारं काल्याचं कीर्तन मागेही झालेलं आहे आणि आताही चालू आहे. पुढच्या वर्षी योग यावा म्हणून हीच परमात्मा त्याला काय करायची? विनंती करायची. अशा प्रकारची सर्वांनी काल्याला यायचं. महाराज एकादशीला जरी येणं होत नसलं तरी आवर्जून काल्याला यायचं. काला म्हणजे सर्वात मुख्य प्रसाद आहे. महाप्रसाद म्हणजे भगवान परमात्मा स्वतः काला देतो आणि म्हणून काल्याकरता आवर्जून या पंढरपुरात यायचं. सगळे संत येथे येतात आणि काला घेऊन
जातात. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याची अशा प्रकारचा काला. आता शेवटी आपल्याला काय करायचं, देवाचा काला आहे. त्या ठिकाणी देवाला मागणी करायची आहे की देवा आम्हाला जन्मोजन्मी अशा प्रकारचा तुझा काला घडावा आणि तुझ्या चरणी आपल्याला अशा प्रकारची तुझी सेवा घडावी एवढीच प्रार्थना करायची आहे देवाची. या ठिकाणी श्लोक होणार आहे. श्लोक झाला की ज्ञानेश्वर महाराज भजन होईल आणि त्याच्यानंतर त्याचा अभंग होईल. एकदा सर्वांनी काय करायचा, कुंडलिक गजर करायचा. आम्ही अभंग झाल्याचा श्लोक म्हणतो आणि सर्वांनी मग नंतर कुंडलिक हार करायचं. विव्रत वेणू चठरपटयो हो शृंगव्यत्रेत कक्ष स्वामी पानु मसून कवलम तत्फलानिंदुषु मध्ये स्वपरी सुहृदो आशयन नरवयी वयी स्वर्गे लोके निदिष्टे भुभुजे यज्ञभुग बालकेली कुंडली पंढरीनाथ भगवान की जय, बालकृष्ण भगवान की जय. कृष्णमणी अवघा जनी अवघा अवघा जनी
पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान मागे पंढरीचा वार करी लागले जगपत पाय पांडुरंगा आणि मनाचा उदार तोय मदत संताच्या